वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ मनीषा। तर थंबनेल पाहून तुम्हाला समजलेच असेल की कमी पैशात किंवा कमी बजेटमध्ये आपण घर कसं सजवू शकतो। आता नवरात्रीमध्ये हा प्लेटा मी क्लीन करायला घेतल्या होत्या, तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करून देते। ॲक्च्युली हा सिरॅमिक प्लेटा आहेत आणि ह्या मी A to Z बाजारमधून आणल्या होत्या आणि हार्डली 25 ते 30 40 अशा प्राईसच्या आहेत त्या। तुम्ही प्राईस पण पाहू शकता। आणि याला तर मी एकदम सिंपल वेनी बनवलेला आहे। हार्डवेअरच्या शॉपमधून मी एक हुक आणलं होतं, म्हणजे हुक आणलं होतं आणि हुकची प्राईस 3 रुपये होती आणि 3 रुपीज। आणि त्याच्यानंतर एमसीलचं पॅकेट आणलं होतं आणि एमसीलचं पॅकेज ते दोन्ही एमसील मिक्स करून ते हुक त्याच्यावरती प्रेस करून बसवलं होतं। आणि हे व्हाईट कलरचं दिसत असेल तर ती वॉलपुट्टी होती। वॉलपुट्टी नसेल तरी काही गरज नाही आहे त्याची, वॉलपुट्टी नाही लावली तर चालते, फक्त एमसील आणि ते हुक आणायचे आणि ते एमसील एकत्र करून त्याच्यावरती फिट करून द्यायचं आणि सुकेपर्यंत ठेवायचे। एक दीड दिवस ठेवलं बाहेर आणि नंतर ना मग ते सुकल्यानंतर हे असे हँग करून द्यायचे। तर हे असं मस्त वॉल DIY तयार होतं आणि एकदम इझी आणि कमी प्राईजमध्ये एकदम बेस्ट असं वॉल DIY तयार होतं। तुम्ही चेक करू शकता, हे अशा पद्धतीने दिसत आहे मी ज्यावेळेस हे लावल्यानंतर। ॲक्च्युली हे प्लेटा बनवून मला आता जवळ 1 इयर कंप्लीट झाला आहे। त्यावेळेस मी व्हिडिओ शूट नव्हता केला, त्याच्यामुळे तो जसा बनवला आहे, मी कशा पद्धतीने बनवला आहे त्याचा व्हिडिओ नाही आहे। तर ते अशा पद्धतीने आहे, जस्ट मी तुम्हाला सांगून दिलं। आणि आता हे तुम्ही चेक करू शकता। आणि घर कमी बजेटमध्येही आपण सजवू शकतो। थोडंसं आपण क्रिएटिव्ह विचार करून जर सपोज बनवायला सुरुवात केली तर एकदम कमी बजेटमध्ये सुद्धा घर एकदम सुंदर बनू शकतं। ह्याचं जिवंत उदाहरण हे आहे। म्हणजे मी हे जे बनवलं तर तेव्हा मला असं वाटलं की खरंच कमी प्राईजमध्ये सुद्धा आपण घर इतकं सुंदररित्या सजवू शकतो। तर हे नंतर नेक्स्ट जे DIY आहे ते आहे डिस्पोजेबल प्लेटचं। या ज्या डिस्पोजेबल प्लेट आहे ते मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होऊन जातात आणि मी ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस मला ती 7 रुपीजला एक मिळाली होती आणि 7 to 10 रुपीजमध्ये एक मिळून जाते। आणि त्याच्यानंतर मी ॲक्रेलिक कलर घेतले होते, 6 कलर घेतले होते, बेसिक 6 कलर। त्याच्यानुसार मी कलर मिक्स करून आपल्याला हवे ते कलर बनवू शकतो आपण बेसिक कलरपासून। आणि ते फक्त प्लेटावरती मला जे ड्रॉइंग आवडतील त्याप्रमाणे मी ते ड्रॉ केले होते। तुम्हाला जे ड्रॉइंग जशा पद्धतीने आवडतात ते ड्रॉ करू शकता आणि मी जे ड्रॉइंग केले ते तुम्हाला दाखवून देते पुढे कशा पद्धतीने मी ड्रॉ केलेले आहेत। सिम्पलच डिझाईन आहेत, पण त्या अशा ड्रॉ केल्याने घराला एकदम छान असं म्हणजे कलरफुल वॉल झाली आहे आणि एकदम दिसायला छान वाटत होतं ते। आणि माझ्या घरात सर्वांना जे ह्या प्लेटा मी ज्या बनवल्या ते बऱ्याच जणांना आवडतात। हे किती छान बनवलं, म्हणजे सिम्पल आणि स्वीट काय असेल तर ते हे फक्त ह्या माझ्या प्लेटा आणि ही डिझाईन आहे। ॲक्च्युली हे बनवण्यापाठीमागचं रिझन हे आहे की मला असं वाटत होतं की माझ्या घरामध्ये मी स्वतः बनवलेली एखादी गोष्ट आहे जी की मी पाहिली की हे मी बनवलं आहे, अशा पद्धतीचं काहीतरी असलं पाहिजे। त्यामुळे मी असे काहीतरी DIY तयार करत होते आणि ते एक झालं की एक मी बनवतच गेले आणि त्याच्यानुसार बनले। थोडेफार मी बनवून ठेवलेले आहेत, आत्ता सध्या वेळ नसतो। पण हे थर्ड टाईपचं DIY बघू शकता। हे तर आपला पॅन आहे, उत्तप्पा वगैरे आपण करू शकतो। हा खराब झालेला पॅन होता, याच्यावरती जी डिझाईन केली आहे ती मी वॉलपुट्टीने केली आहे। वॉलपुट्टीचा जो आपण गोळा बनवतो, जसं आपली कणिक मळतो त्या टाईपमध्ये बनवताना त्याच्यामध्ये फेविकॉल थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याचा घट्ट गोळा बनवायचा आणि ऑइल लावून ठेवायचा आणि आपली पाऊंड्स पावडर वगैरे असते ते हातावरती घेऊन असे डिझाईन बनवली आणि त्याच्यावरती ते अगोदर मी फेविकॉल लावला आणि त्याच्यावरती तो डिझाईन बसवत गेले। हे थर्ड माझं DIY होतं आणि इतकं छान झालं होतं। त्याच्यानंतर मी हे फोर्थ पण बनवलं आहे। हे जे आहे ते कम्फर्टच्या बॉटलपासून बनवलं आहे। याच्यावरती फक्त वॉलपुट्टीचा मी लेप दिला आहे, त्याच्यावरती ते ॲक्रेलिक कलरने ते आईज वगैरे काढलेले आहेत आणि ती डिझाईन बनवली आहे। तर हे आहे माझं DIY मी स्वतः बनवलेलं कमी बजेटमध्ये। तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही मला नक्की सांगू शकता। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय।